आज 118वा जनसेवकाचा जनसंवाद या जनसंवादाच्या कार्यक्रमामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातले काही रायगड जिल्ह्यातले देखील नागरिक त्यांचे निर्णयाविषयी या ठिकाणी घेऊन आले होते। त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो निर्णया ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांच्या SRAच्या इमारती प्रलंबित आहे। ठाण्यामध्ये चिखलवाडी हा परिसर आहे, या ठिकाणचे नागरिक आले होते। त्यांचं 14 वर्ष झाले त्यांची SRA प्रकल्प जो आहे तो पुढेच गेलेला नाही आणि त्याच्यामुळे त्या प्रकल्पाचे जे विकासक आहेत त्यांना बोलवून त्यांच्यासमोर आपण चर्चा केली। ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कुठल्या आहेत, त्याच्यावर कशा पद्धतीने त्या सोडवता येतील याच्याबाबत देखील चर्चा केली आणि आता पुढच्या काळामध्ये त्यांनी या ठिकाणी सगळ्यांच्या समोर मान्य केलेलं आहे की येणाऱ्या 15 दिवसामध्ये सगळ्या परवानग्या पूर्ण करून या प्रकल्पाला आम्ही सुरुवात करू। प्रलंबित भाडी जी आहे ती देखील करू। वेळोवेळी या SRAच्या प्रकल्पामध्ये किती प्रकारचे संकट आहे ही प्रत्येक जनसंवादामध्ये आपल्याला कळते। संबंध शहरामधले जवळजवळ 20 ते 25 प्रकल्पाचे नागरिक ते इकडेच आमच्याकडे येऊन त्यांचे प्रश्न मांडत आहेत। काही प्रकल्प जे आहेत ते मार्गी देखील लागलेत, याचा देखील मला आनंद वाटतो। परंतु जे विकासक याच्यामध्ये योग्य नाही आहे, ज्यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही आहे, तर त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची काही या ठिकाणी व्यवस्था निर्माण झालेली नाही। म्हणजे एक प्रकल्पात करू शकले नाही तरी ते दुसरा प्रकल्प करायला जातात, तिसरा प्रकल्प हातामध्ये घ्यायला जातात आणि त्याच्यामुळे MPID कायदा हाच त्याला एकदम जालीम उपाय आहे आणि तो कायदा आणण्याकरता पुढच्या काळामध्ये देखील आपण पाठपुरावा करणार आहोत। तसंच या ठिकाणी दुसरी देखील एक इमारत होती, इमारतीचा मालक, इमारतीमध्ये राहणारे लोक, शुभारंभ नावाच्या इमारतीमध्ये आणि त्या ठिकाणी विकासक यांची बैठक या ठिकाणी आपण घेतली। आपली भूमिका ही आहे की सुरुवातीला आपण समन्वय करण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि नाही झाला तर नागरिकांच्या बाजूने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून द्यायला लागतो। तर ती देखील बैठक जी आहे ती यशस्वीपणे पार पडली। महापालिकेच्या मध्ये स्थावर मालमत्ता डिपार्टमेंट हे स्थिर नाही। 2016ला ज्यांची दुकान जे आहे ते निष्कासित केलं, त्यांना पत्र दिलं गेलेलं आहे की तुम्हाला आम्ही मोबदला एकतर देऊ किंवा आम्ही जागा देऊ। ते मोबदला पण नाही, पर्यायी पुनर्वसन पण नाही आणि 2016 ते 2026 या काळामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणं घेऊन काही लोक आले होते आणि त्याच्यामुळे स्थावर मालमत्तेमध्ये घोळ आहे। त्याच्यामध्ये प्रायोरिटी कोणाला द्यायची, कशा पद्धतीने त्याची यादी बनवायची, त्याची काही व्यवस्था नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये जर निर्णय योजना करता लोकांना बाधित होत असतील तर ती लोक जागाच देणार नाहीत, कारण की त्यांचं पुनर्वसन तुम्ही 10-20 वर्ष जर रखडून ठेवत असाल तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे स्थावर मालमत्ता विभागाच्या या सगळ्या गोष्टींचं ऑडिट व्हायला पाहिजे। याची श्वेतपत्रिका देखील निघायला पाहिजे की कोणाची जागा किती साली बाधित झाली आणि त्याला किती साली मिळालं, कोणाची जागा उशिरा झाली पण त्याला लवकर मिळालं। हा जो दुजाभाव आहे, हा दुजाभाव याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही। मी संबंधित खात्याला सांगितलेलं आहे की मला पूर्ण त्याची यादी जी काही 1000-2000 लोकांची असेल त्याची प्रायोरिटीची यादी पाहिजे। त्याला कधी तुम्ही दिलं, की कोणाचं प्रस्तावित आहे, कोणाला अजून प्रलंबित आहे आणि तरच याच्यामध्ये सामान्य माणसाला न्याय मिळेल। कारण त्यांची छोटी छोटी टपरे असतात, छोटी छोटी दुकानं असतात, त्यांचं वेळेवर जर पुनर्वसन झालं नाही तर ते होणार नाही। हरिनिवासला देखील एक मोठा त्या ठिकाणची जी वडारवाडी आहे, प्रशांत नगरच्या भागामधला जो प्रकल्प आहे तो 10 वर्षापासून, त्याच्याहीपेक्षा जास्त वर्षापासून रखडला आहे। त्याच्याकरता आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्याला आता समोरच्या काळामध्ये यश मिळेल। जवळजवळ त्या प्रकल्पाचे 500 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, SRAचे अधिकारी देखील उपस्थित होते। त्याच्यानंतर संबंधित
फिनान्शियल कंपनीचे लोक देखील उपस्थित होते आणि त्यांची कशा पद्धतीने आता पुढच्या काळामध्ये इमारतीचं बांधकाम होईल, भाडी कशा पद्धतीने दिली जातील याचं देखील ॲग्रीमेंट संबंध त्या जाहीर चर्चेमध्ये झालं आणि तो प्रकल्प जो आहे तो पुढच्या दिवाळीमध्ये लोकांना त्या ठिकाणी राहायला मिळेल एवढ्यापर्यंत त्यांनी आश्वासित केल्याचं काम देखील केलं. बघा, खूप पाठपुरावा करायला लागतो, खूप दबाव आणायला लागतो, दबाव गट निर्माण करायला लागतो आणि सातत्याने त्यांच्या डोक्यावर बसायला लागतं तरच या सगळ्या आमच्या झोपडपट्टीवासियांना न्याय मिळू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रशांत नगरचा एसआरएचा प्रकल्प आहे. अतिशय गोरगरीब झोपडपट्टीवासी तिकडे आहेत, त्यांना डोळे लावून बसलेले. इमारत बांधलेली जाते, परत काम थांबतं, बांधतात, परत काम थांबतं. परंतु आता त्याचा अंतिम अशा प्रकारची उपाययोजना त्या ठिकाणी झाली आहे. शेवटचा अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो महापालिकेला जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात, जे कॉन्ट्रॅक्ट राज आहे महापालिकेचं, या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्यांना आजही मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे पगार दिला जात नाही. आता आम्ही बऱ्याच वेळा सांगितल्यानंतर त्यांनी नोटिसा द्यायला सुरुवात केलेली आहे, परंतु ही धुळफेक आहे. हे कॉन्ट्रॅक्टरचे लागेबांधे आहेत आणि त्याच्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय काही त्याच्यामध्ये सुधारणा होणार नाही आणि त्याच्यामुळे ज्यांना आपण मिनिमम वेजेसप्रमाणे करत नाही असे जे ठेकेदार आहेत, वशिल्याचे ठेकेदार असतील, वर्षानुवर्ष त्याच जागेवर बसलेले असतील, जी कामगारांची पिळवणूक करतायत, ही पिळवणूक याच्या पुढे सहन केली जाणार नाही. त्यांना ब्लॅकलिस्ट करेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत. सोमवारी या संबंधामधली आम्ही महापालिकेमध्ये बैठक देखील आयोजित केली आहे. याच्यामध्ये बाकी अनेक लोकांची फसवणूक होते, ब्लॉक बुक केला जातो, पैसे परत मिळत नाही. पेणचे देखील शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते आणि त्यांनाही महसूलच्या संबंधामध्ये आणि नगरविकासच्या संबंधामध्ये त्यांचीही फार मोठी अडचण होती. शैक्षणिक काम करतात, वर्षानुवर्ष करतात आणि पूर्णपणे महिला ती शाळा चालवतात आणि त्याच्यामुळे त्यांची जी अडीअडचणी आहे त्या संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांकडे मी घेऊन जाणार आहे आणि त्या देखील सोडवणार आहे. अशा प्रकारे निरनिराळ्या छोटे प्रश्न, वैयक्तिक प्रश्न आणि सामूहिक प्रश्न घेऊन आजही मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आले होते आणि त्यांचे न्याय्य जे प्रश्न असतील ते सुटेपर्यंत मी आणि माझे सगळे सहकारी, माझे कार्यकर्ते, नगरसेवक हे याच्यामध्ये पाठपुरावा करणार.